channel. So today's video is not gonna be too big. I'm just going to show you what all jewelry collection I have and what is in my makeup bag which I carry to the office every day. It has my everyday essential makeup and everything, so we'll see that. But I can't give all the links. Some things I have just purchased offline only. Just I can show you the trending designs which I'm having. So first let's see what's in my makeup bag. So I'm having this bindi packet, टिकलीचं पाकिट आहे. Then this colorful bindis. After that I'm having this Hyphen All I Need lip screen. This is actually very nice product for your lip pigmentation. म्हणजे मी हे 30 दिवस वापरलं, मला खूप चांगला रिझल्ट आला. मी फर्स्ट दिवशी यूज केलं, त्याच्यानंतर माझं हळूहळू पिगमेंटेशन कमी झालं आणि हे तुम्हाला सनपासून प्रोटेक्शन पण देतं आणि तुमचे लिप्स परत पिंक करायला हेल्प करतं. तर तुम्ही हे यूज करू शकता. खूपच छान असं लिप बाम आहे हा. नेक्स्ट इज दिस लिप अँड चिक टिंट बाय जस्ट हर्ब्स. तर हे लिप अँड चिक टिंट पण खूप चांगलं आहे. याची शेड पिंक फॉर एव्हर. असं खूप चांगलं आहे. ब्लश पण यूज करू शकता, ॲज आय शॅडो पण यूज करू शकता आणि ॲज लिपस्टिक पण तुम्ही ह्याला यूज करू शकता. तर नेक्स्ट आहे ही मामा अर्थची लिपस्टिक मोका ब्राऊन शेडमध्ये. तरी पण कधीतरी असं न्यूड मेकअप लुक हवा असेल तर यूज करू शकतो. सो इफ यू वॉन्ट लिंक फॉर दिस मामा अर्थ लिपस्टिक, इट्स पिगमेंटेशन इज लाईक रिअली व्हेरी नाईस. इफ यू वॉन्ट आय शो हियर. This is a pigmentation. Actually pigmentation is very nice. You can buy one for yourself. And then next is this cute bow clip. This I took from Train only. And this is a mini perfume by Bella Vita. Actually मी रोज वापरते rose flavor, but rose fragrance, but this is the glam fragrance. This is also nice. And then my go-to lip balms which I use every day are this Dot & Key Strawberry Red and Cherry Crimson. According to my mood I apply. हे दोन लिप बाम खरंच खूप चांगले आहेत. याच्यामध्ये SPF आहे. Like these are having SPF 50 PA++, so this gives you nice sun protection. खूप चांगलं सन प्रोटेक्शन मिळतं ह्यानी. तर तुम्ही हे, त्यांचं फ्रेग्रन्स पण खूप चांगलं आहे आणि त्यांचं पिगमेंटेशन पण खूप जास्त चांगलं आहे. तर तुमच्या ॲक्च्युली प्रत्येकाच्या स्किन कलरनुसार हे वेगवेगळं तुम्हाला पिगमेंटेशन दिसेल. तर मी ह्याची एक रील टाकली आहे इंस्टाग्रामला, त्याची लिंक मी खाली देईन. त्याच्यामुळे मी तुम्हाला पिगमेंटेशन वगैरे सगळं दाखवलं आहे. आय ड्रॉप्ड रील ऑन इंस्टाग्राम. देअर आय हॅव ॲक्च्युली टोल्ड हाऊ पिगमेंटेशन अँड ऑल इज देअर. सो you can just go there and check. So next is this Dermaco SPF 30 lip balm capsule packaging. Very nice packaging. Fragrance is also nice. It like if you have dry or chapped lips, then this is लाईफ सेवियर फॉर यू. कारण माझे ओठ खूप फुटतात थंडीमध्ये वगैरे, तर मी हे यूज करते. दिस इज रेने PH मॅडनेस लिप बाम. हा तुमच्या PHच्या कलरनुसार तुमचा जो पिगमेंटेशन देतं. अकॉर्डिंग टू युअर बॉडी PH इट विल गिव्ह यू अ कलर. सो अँड दिस इज माय मेकअप पाउच. दिस इज फ्रॉम ब्लर. So if you want Blur coupon code na, I have one coupon code which I'll mention in the description. You will get some off on their products. Very nice products are there. I'll show you in lipstick also. So this is, you don't touch my makeup bag like that. It is written on this. तर हे खरंच खूप चांगल्या क्वालिटीची आणि स्पेशियस आहे. त्याच्यामध्ये माझं एवढ्या सगळ्या गोष्टी बसतात जे मी आता तुम्हाला सगळ्या दाखवल्या. आणि मग मी हे माझ्या ऑफिसची जी पर्स असते त्याच्यामध्ये कॅरी करते सगळ्या गोष्टी. म्हणजे मला हँडी भेटून जातात मला कसं लागतं तसं. तर नेक्स्ट आता माझं आपण मी आता कधी मेकअप केला आहे त्याच्यासाठी काय काय यूज केलं आपण ते बघूया. सो पहिली गोष्ट तर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते की जेव्हा तुम्ही लोक मेकअप नाही करणार असाल, म्हणजे तुम्हाला मेकअप नाही करायचं आहे, तर तुमच्याकडे फार टाईम नाही मेकअप करायला, तेव्हा तुम्ही काय करू शकता. तर हे जे हायफनचं एक नवीन प्रॉडक्ट आहे, व्हिटॅमिन इन्फ्यूज पेप्टाइड डेवी प्रेप. तर हे जे आहे प्रॉडक्ट
ते तुम्ही फक्त एकदा जर ह्याला लावलं ना चेहऱ्यावरती तर तुम्हाला इन्स्टंटली असा ग्लो भेटून जातो. तर तुम्हाला दुसरं कुठलं प्रोडक्ट यूज करायचं गरज नाही आहे. अशी थोडी कन्सिस्टन्सी आहे, इथे दिसते तुम्हाला. आहे बघा, अशी थोडी कन्सिस्टन्सी आहे ह्याची. त्याच्यानंतर मी ना मोस्टली हायफेनचे प्रोडक्ट्स आजकाल वापरणं प्रिफर करते. लाईक लिप बाम आहे, त्याच्यानंतर हा डेबी प्रेप आहे, नंतर ग्लो मॉइश्चरायझर आहे. म्हणजे जास्त काही मेकअपचे कष्ट करायची गरज नाही लागत. त्यानंतर हे आताच कोलॅब आलं आहे मला, मॉडर्न बॉक्सचं. हे आता मी इयरिंग्स घातलेत त्यांचे. तर तुम्हाला पण त्यांच्याकडून बाय करायचं असेल तर मला खाली कमेंट करा. हे सुद्धा इयरिंग्स आहेत. खूप असे छान छान इयरिंग्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. वेस्टर्न ट्रेडिशनल दोन्ही प्रकारची इयरिंग्स आहेत त्यांच्याकडे अवेलेबल. ह्याची पण रील मी इंस्टाग्रामला ड्रॉप करीनच कोलॅबरेशनची. ती पण एकदा चेक करा. माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला पण फॉलो करा. इकडे मी काय काय प्रोडक्ट्स रिव्ह्यू करत असते. So in English also I'll tell this is the new product by Hyphen, which is vitamin infused peptide Devi Prep. So this, if you don't want to do makeup, only this you will apply now, you'll get an instant glow. Likewise same one product is there, Golden Glow Arm Moisturizer. This moisturizes very nicely and gives you glow. I have applied that only, now you can see the glow. So हे आहे हायफेनचं गोल्डन आर ग्लो मॉइश्चरायझर. हे खूप चांगलं हायड्रेट पण करतं तुम्हाला. अशीच त्याची जेल बेस्ड व्हाईटच कन्सिस्टन्सी आहे त्याची. तर हे तुम्ही इन्स्टंट ग्लोसाठी अप्लाय करू शकता. मी आता तेच अप्लाय केलं आणि माझ्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची लाईट वगैरे पडत नाही आहे. त्याच्यामुळे मी सिरियसली जे आहे ते ऑनेस्टली तुम्हाला सांगते. आणि हे प्रोडक्ट कुठलेही PR वगैरे नाही. ते स्टुडंट्सचा ब्लश आहे. हा ब्लशची पण पिगमेंटेशन खूप चांगली आहे. पिंक कलर आहे याचा. जास्त ब्लश नाही अप्लाय करत, कारण ते खूप गुलाबी गुलाबी वाटतं. थोड्याफार क्वांटिटीमध्ये मी लावते. समोरच्याला कळणार पण नाही की मी ब्लश यूज केला आहे. सो नेक्स्ट प्रोडक्ट आहे माय ग्लॅमची एक पिंकवाली लिपस्टिक आहे. आय गेस याचा शेड आहे हाफ नाईट स्टँड शेड. दिस माय ग्लॅम लिपस्टिक इज दॅर. याची पण रील मी इंस्टाग्रामवर ऑलरेडी टाकलेली आहे. त्याचं पण खूप चांगलं पिगमेंटेशन आहे. ही बाय करायची असेल तर ह्याची पण लिंक मी देईन. तुम्ही प्लीज मला खाली मेन्शन करा की तुम्हाला कुठलं प्रोडक्टची लिंक हवी आहे. नेक्स्ट हे मेकअप ब्रशेस घेतलेले मी फार आधी ॲमेझॉनवरूनच घेतलेले. यात सगळ्या प्रकारचे ब्रशेस आहेत. फाउंडेशन ब्रश आहे, आय शॅडो ब्रश आहे. सगळे 4 to 5 टाईप्सचे ब्रशेस आहेत. 4 to 5 टाईप्स ऑफ ब्रशेस दिस इज हॅविंग. लिंकसाठी कमेंट करा. नेक्स्ट आहे TNWचं लिप अँड चिक टिप. ह्याचं पिगमेंटेशन खूप चांगलं आहे. टनल ऑफ लव म्हणून त्याचं शेड आहे. आणि हे लिप अँड चिक टिपचा हा फायदा असतो की तुम्हाला जास्त काय कॅरी करायला नाही लागत. हेच तुम्ही लिप्स लावू शकता, हेच तुम्ही ॲज आय शॅडो लावू शकता, हेच तुम्ही ॲज अ ब्लश लावू शकता. तर हे खूप चांगलं ऑप्शन आहे. 3-in-1 ॲप्लिकेशन. नेक्स्ट आहे फेसेस कॅनडाची वेलवेट मॅट लिपस्टिक. मला फेसेस कॅनडाचे प्रोडक्ट्स खूप आवडतात. खूप चांगले असतात. पॅकेजिंग पण एकदम प्रीमियम असते. तर हीच मी आता इथे अप्लाय केली आहे. अप्लाय केली मी लिपस्टिकच्या खाली. ॲक्च्युली कधीही तुम्ही लिपस्टिक लावताय ना त्याच्या खाली तुम्ही कंपल्सरी लिप बाम लावा. क्लिअर लिप बाम लावा, tinted लिप बाम लावा. तर ॲक्च्युली खूप तुमचं ओठ मग चांगले राहतात. नेक्स्ट आहे हा इलानाचा ड्रीम ब्लश. हा एक आहे माझ्याकडे. हा मी कधीतरी अप्लाय करते. हा क्रीम ब्लश आहे. तर 3 डॉट्स करायचे आणि नंतर मग ब्लेंड करायचा तो. हे नेल्स आहेत, फेक नेल्स. तर हे 5 तुम्हाला खूप चांगलं आहे ह्याच्यामध्ये प्राईजमध्ये एक्स्ट्रा भेटू शकतं. ह्याच्यासाठी पण मला त्याच्यानंतर खूप लोकांचं असं असतं की लोक थ्रेडिंग करतात आणि लोकांना वाटतं की फेस रेझर यूज केला तर जास्त केस येतील वगैरे. तर असं काही नसतं. मी चांगला फेस रेझर सजेस्ट करीन इफ यू आर नॉट गोइंग टू द पार्लर. सो दिस सिरोना फेस रेझर. क्वालिटी वगैरे पण खूप चांगली आहे. डिरेक्टली ॲलोवेरा जेल किंवा मॉइश्चरायझर अप्लाय करून तुम्ही फेसला शेव करू शकता. दिस द बेस्ट ऑप्शन यू आर हॅविंग. आणि खूप अफोर्डेबल पण आहे. लाईक तुम्हाला 275 3 पीसेस भेटतात, विच इज लाईक व्हेरी नाईस. थोडंसं एक यूज केल्यानंतर परत मग
चेंज केलं. आणि हे सगळं मेकअप करायच्या आधी लाईक काल कुठलंही फंक्शन असेल ना त्याला तयार व्हायच्या आधी मी आजकाल पील ऑफ मास्क यूज करते. दुसरा एक आहे माझ्याकडे, तुम्ही नंतर दाखवीन. हा ग्लॅम वेदाचा आहे, राईस अँड सिरमाइट. खूप चांगला आहे. 15 मिनटं लावा, काढून टाका, तुम्हाला ग्लास सारखी एकदम ग्लोईंग आणि छान कोरियन स्किन असते ना जशी तशी भेटून जाईल. तुम्ही कमेंट करा. तर माझ्याकडे ब्लरचा खरंच कोड आहे, तुम्हाला ब्लरचं काही घ्यायचं असेल ना मला तुम्ही कमेंट करा. तर हे ब्लरचं लिपस्टिक आहे. ही लिपस्टिक माझी फेवरेट आहे. मी त्या दिवशी फर्स्ट डेचा लुक केला, त्याचा फोटो अटॅच करून त्या दिवशी मी लावली होती. तर बुलेट लिपस्टिक आहे आणि मला बुलेट लिपस्टिक्स खूप आवडतात, कारण मॅट वगैरे मला इतकं नाही जमत काय माहिती. मला बुलेट लिपस्टिक जास्त आवडतात. त्याच्यानंतर टिकलीचं पाकिट आहे. टिकली हे एक प्रत्येक मुलीला आवडत असतं. त्यानंतर हा माझा फेवरेट परफ्यूम जो मी रोज यूज करते, बेला विटाचा रोज. असं खरंच माझ्या वाईबशी मॅच करतो आणि ह्याची खूप चांगली शेड आहे. त्याच्यानंतर हा वॉक फ्रीचा मस्कारा एक यूज करते मी. ॲक्च्युली मी सजेस्ट करेन मस्कारा करून लोकांनी ब्लू हेवनचा घ्यायचा, कारण ब्लू हेवनचा मस्कारा खूप चांगला आहे. ॲक्च्युली इथे नाही आहे माझ्याकडे. खूप अजून कोलॅब आणि पी आर पॅकेजेस मला येत आहेत, ज्याचे व्हिडिओज मी ते इंस्टाग्रामवर शेअर करतच असते. पण मी ते पण यूट्यूबला पण तुम्हाला लोकांना शेअर करेन की मला काय काय पी आर पॅकेजेस येतात. त्याच्यातले खरंच किती प्रोडक्ट्स चांगले आहेत आणि तुम्ही बाय करू शकता. परत त्याचे जे कुपन कोड्स काय असतील ते मग तुम्हाला मी शेअर करत जाईन. ही पण मी सिरीज लवकरच स्टार्ट करणार आहे. ॲक्च्युली मला ऑफिसमध्ये जास्त टाईम भेटत नाही, मी बिझी असते थोडी. तर मला सॅटर्डे संडे जो काय वेळ भेटतो तर थोडंफार मी करत असते. मला बनवायला खूप आवडतं. सो अजून एक पी आर इकडे आहेच, तर मी तुम्हाला 2 गोष्टी दाखवते पी आरच्या. आता व्हिडिओ काढतेच आहे. तर हे मला किड्स बुटीक म्हणून एक आहे, तुमच्याकडून भेटले. फोनचं चार्म आहे. त्याच्यानंतर हे जे बोचं असं क्यूट पिंटरेस्टी असं नेकलेस आहे. त्याच्यानंतर हा ब्रेसलेट आहे आणि हे इयरिंग्स आहेत क्यूटवाले, हे बघू शकता. आणि दुसरं चिक ट्रिंकेट म्हणून आहे. त्यांनी मला किती क्यूट असा बुके पाठवला आहे. आणि त्याच्यानंतर हे कॅन्डल आहे हार्ट शेपमध्ये. त्याच्यानंतर अजून त्यांनी पाठवलं आहे मला हे टेझीचं नेकलेस. त्यानंतर हे इयरिंग्स पाठवले येल्लो कलरचे, हळदीला वगैरे जाताना घालायला खूप चांगले आहेत ॲक्च्युली. आणि हा स्क्रंची पाठवला 2 कलर्समध्ये, बेबी पिंक आणि डार्क पिंक टाईपमध्ये. तुम्हाला पण ह्यांच्याकडून काय ट्राय करायचं असेल तर ॲक्च्युली खूप चांगले प्रोडक्ट्स आहेत आणि अफोर्डेबल रेंजमध्ये. मराठी बिझनेसेस आहेत होडी चालवतात, तर ऑब्वियसली यू कॅन सपोर्ट. आणि हे गेट नेक्टर हॅपीनेसचं कोजिक ॲसिड सिरम क्रीम आहे. हे फक्त रात्री लावून तुम्ही ठेवलं नंतर तुमचे डार्क स्पॉट्स असतील, त्याच्यानंतर तुमचं अँटी पिगमेंटेशन असेल ब्राईट, ते जाईल आणि तुमची स्किन ब्राईट आणि ग्लोईंग होईल. तर मग हे पण खूप चांगलं आहे. याचा पण व्हिडिओ मी आता लवकरच इंस्टाग्रामवर ड्रॉप करणार आहे. त्याच्यानंतर डिओडॅप एक वेबसाईट आहे, त्याच्यावर पण तुम्ही क्यूट असे प्रोडक्ट्स घेऊ शकता. तर हा क्यूट कटर जो आहे तो पण मी तिकडूनच घेतला आहे. ते एखादं स्टेशनरी वगैरे लवर असेल तर तिकडे पण तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी ॲक्च्युली भेटू शकतात. आता हा पूर्ण माझा ॲक्सेसरीज बॉक्स आहे, मी तुम्हाला दाखवते माझ्याकडे काय काय ॲक्सेसरीज आहे. ॲक्च्युली माझे व्हिडिओज मराठी लँग्वेजमध्येच ठेवायचे आहेत मला, कारण मला मराठी ऑडियन्सपर्यंत जास्त पोचायचं आहे. तो हे आहे एव्हिलायचं असं क्यूटचं डबल लेअर्ड नेकलेस आहे. त्याच्यानंतर हा जो नेकलेस आहे तुम्ही कशाने घालू शकता. नेकलेस आणि इयरिंग्स दोन्ही आहेत. असं थोडं वेस्टर्न ट्रेडिशनल टाईप आहे. त्यानंतर हे बँगल्स आहे, ते फर्स्ट डेला गणपतीच्या मी घातलं होतं. त्याच्यात खूप सारे मल्टी कलर बँगल्स असल्या की कशावर पण तुम्ही ते घालू शकता. आणि नेक्स्ट हे इयरिंग्स आहेत मल्टी कलरवाले. त्याच्यानंतर हा लाईफलाईनवाला थोडंसं असं लॉकेट आहे. त्याच्यानंतर हे इयरिंग्स आहेत, ते ट्रेनमधून घेतलेले ॲक्च्युली खरंच खूप क्यूट आहे ते. त्याच्यानंतर हे पण मी फर्स्ट डेला वेअर केलेलं, खूप छान आहे. आणि हे इथे एक ना इयरिंग्स आहेत हे त्याच्यावरचेच, ते क्यूटचं असं पॉपवालं किचन आहे. त्यानंतर हे पण एक इयरिंग्स आहेत माझ्याकडे. माझं कलेक्शन ॲक्च्युली खूप आहे, दाखवायला गेलं तर. ही क्लिप आहे. त्यानंतर हे इयरिंग्स मी 2 वेज मी यूज करू शकते, एक असे आणि एक असे. पण हे काढून
आणि नंतर हे काढून हे वेगळे पण तर 3-in-1 इयरिंग्स आहेत, मला खूप आवडलेले म्हणून घेतलेले. आणि त्याच्यानंतर हे एक वेस्टर्न लुकवरचे इयरिंग्स आहेत. नंतर हे आहे ते मला माझ्या फ्रेंडनी बड्डेला तिने दिलं होतं. नेक्स्ट हे इयरिंग्स आहेत, किती क्लिअर व्ह्यू दिसतोय. तर हे आहेत इयरिंग्स. हे एक ब्रेसलेट आहे, विलाचे ब्रेसलेट्स मला खूपच आवडतात, मी कलेक्ट करतच असते त्याला. हे आहेत मल्टी कलरमध्ये मी जास्त गोष्टी घेते पण ॲक्च्युलीमध्ये चांगले असतात, कशावर पण जातात. प्लीज हे ब्लॅक पाकिट युनिव्हर्सल आहे, तर माझ्याकडे असतंच. त्यानंतर हे एकदा मला गिफ्टमध्ये माझ्या फ्रेंडने दिले होते. हे आहेत माझ्याकडे खूप सारं मल्टी कलर कलेक्शन तुम्हाला बघायला भेटेल, कारण मला खरंच खूप आवडतं आणि मला वेगवेगळ्या प्रकारचे खरं इयरिंग्स घालायला खूप आवडतात. एकमेकांमध्ये अडकले, सॉरी. हे पण मला ना बीस अँड चार्म्स कडून भेटलेलं कोलॅबरेशनमध्ये. तर हे आता नवीन आलं आहे ना, रिंग कम ब्रेसलेट, आणि ते फर्स्ट दिवशी स्टाईल केलं होतं लाईक दिस. तर तुम्हाला पण पाहिजे असतो तर मला ते करा तुम्ही कमेंट, मी तुम्हाला लिंक्स देईन. हे एक आहेत नंतर हे बरंचसं चलतं. हे दोन वगैरे मला माझ्या फ्रेंडनी मैत्रिणीने ह्या वेळेच्या बड्डेला दिला, ही हॉगिरिंग वगैरे क्यूट वेस्टर्न इयरिंग्स आहेत. ह्यातून लिंक तर कशी मिळणार नाही आहे, मी वापरू शकते ह्याची, मी लिंक देऊ शकते. सगळं बऱ्याचशा गोष्टी ना मी ट्रेनमधून आणि आमच्या इथली जत्रा असते ना त्याच्यातून घेतलं. बऱ्याच वर्षाचे जे मी असं ठेवलं आहे. बटरफ्लाईज पण मला खूप आवडतात, माझ्याकडे तुम्हाला खूप सारे बटरफ्लाईजचे ॲक्सेसरीज दिसतील. ह्या ज्या लिंक्स आहेत ना, ह्या लिंक मी मिशोवरून घेतलेल्या, ह्याची मी तुम्हाला लिंक देऊ शकते. लिंक तर कुठल्याही आउटफिटवरती जाते. झुमके प्लस वेस्टर्न इयरिंग्स, सगळ्या प्रकारचे इयरिंग्स मला असे आवडतात घालायला, आणि मला अशी गोळा करायची सवय आहे. माझ्याकडं खूप जास्त कलेक्शन आहे. आणि आता कोलॅबमध्ये पण मला येते. आणि तुम्हाला जेवढं जास्त देणार, म्हणजे जेवढं पण जास्त द्या ज्वेलरी, तरी पण मला जास्त जास्त हवी असते, कारण ज्वेलरी इज माय फेवरेट थिंग. खूप जास्त वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल करत असते, मला खूप आवडतं. पप्पा पण बसलेत घरी, तर रोज काहीतरी वेगवेगळा लुक करीनच मी, ते पण तुम्हाला दाखवीनच मी. माझं फर्स्टच व्लॉग आहे, तर खूप चांगला सपोर्ट करा. म्हणजे इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा, तिथे मी काय काय प्रोडक्टचे रिव्ह्यूज टाकत असते. त्याच्यानंतर हे यूट्यूब चॅनलला पण फॉलो करा, आपण अजून पण व्लॉगिंग काय काय शूट करू. तर आता मी तुम्हाला माझं गणपती बाप्पा पण ह्या व्लॉगमध्ये दाखवते की कसं आहे आमच्याकडे जेवायला, काय आहे बेसिकली जागरण कसं असतं, हे सगळंच दाखवेन मी तुम्हाला. तर स्टे ट्यून्ड, आणि पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया, आणि असंच सपोर्ट करत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.